नगरसेवक हा लोकांची इच्छा, जनतेची इच्छा काय असते, मतदाराची इच्छा आहे की त्याने जनतेचं चांगली सेवा करावं पाहिजे. चोरच आहे सध्या नगर. मग काय हो, अरे नुसतं कमिशन बघणारे नगरसेवक. माझा मुलगा बी नगरसेवकच आहे, त्याच्यामुळे बोलतो मी. नगरसेवक हा कुशल आणि संघटक असणं आवश्यक आहे. आता आपल्या सोलापुरात काय एम्प्लॉयमेंट नाही म्हणून पोरं बाहेर चाललेत. तेच जर इथं झालं तर चांगलं पॉझिटिव्ह होईल ना. नगरसेवकानं त्या वार्डामधील जनतेचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे का बिल्डरकडनं म्हणा, तुमच्या ह्याच्याकडनं, कॉन्ट्रॅक्टरकडनं ते कमिशन खाणारे लोक आहेत, बाकी काय. भावी नगरसेवकांची वाढली गर्दी, पण निर्णय घेणार सोलापूरची पब्लिक. ये पब्लिक है भाई, सब जानती है. बुलारे बिंदास लोकप्रधान न्यूज चॅनलवर. महापालिकेचं वातावरण तापलंय, पण मतदार एक सोलापूरकर म्हणून नगरसेवक कसा पाहिजे लोकांना? महापालिकेत निवडणूक लागलेल्या आहेत, पण सोलापूरचे जनतेचे जागृत जनता आहे. नगरसेवक हा लोकांची इच्छा, जनतेची इच्छा काय असते, मतदाराची इच्छा आहे की त्याने जनतेचं चांगली सेवा करावं पाहिजे, सेवा करायला पाहिजे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, स्ट्रीटचे लाईटचे प्रॉब्लेम असतील, ते सोडण्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपलं सोलापूर शहर हे सुंदर आणि स्वच्छता पाहिजे. सुंदरम शुभलम सुफलम सुफलम म्हणतात ना, ते सुफलम सुंदर असं सोलापूर व्हायला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने मनातनं एक संकल्प केला की आपण जनतेच्या आणि सोलापूर शहर सुधारण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करायला पाहिजे आणि जनतेची सेवा करायला पाहिजे. म्हणजे रस्ते, ड्रेनेज, उद्योगधंदे किंवा बस सेवा, दवाखाने. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक रस्ते वगैरे चांगले झालेले आहेत, बस सेवा आहे. परत जनतेची जे प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, ती जरा दूर करण्याचे त्यांनी अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहे, पूर्वीच्या नगरसेवकांनी, आणि चांगले कार्य करत आलेले आहेत. पण याच्यापेक्षा जनतेला अजून असं वाटतं आहे की याच्यापेक्षा चांगलं काम होऊ दे. रस्ते चांगली सुधारणा व्हायला पाहिजे, स्ट्रीट लाईट असेल, इंडस्ट्रील पाहिजे, कारखाने यायला पाहिजे, MIT पाहिजे, IT पार्क पाहिजे. असे लोकांना जरा, आणि माणसाला तरुण वर्ग बेरोजगार, म्हणजे तरुणाला रोजगार मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत. अनेक डिग्री घेतलेत पण नोकऱ्या मिळत नसल्यामुळे पुण्याला चाललेत. पुण्याला कंपनीत कामाला लागलेत, पुण्याला कंपनीत लागलेत कामाला. पण इथले ते काय झालं आहे, अनेक लोक ब्रह्मचारी, म्हणजे त्यांना मुलं मुली मिळणार नोकरी नसल्यामुळं, आणि भरकडच चाललेत रस्त्यावर, आणि त्यांनी व्यसनमुक्त व्यसनी व्हायलेत. त्यामुळं हे लक्ष द्यायला पाहिजे. आणि इथं MIT IT पार्क झाले, कारखाने झाले, म्हणजे लोकांचं काय वाटतंय नगरसेवक कसा पाहिजे पब्लिकला? सोलापूरचा विकास झालाय का? चांगल्या चारित्र्याचं, चांगलं काम करणारे, डेव्हलपमेंटवर लक्ष देणारे. आता आपल्या सोलापुरात काय एम्प्लॉयमेंट नाही म्हणून पोरं बाहेर चाललेत. तेच जर इथं झालं तर चांगलं पॉझिटिव्ह होईल ना. मेन आपण लोक पॉझिटिव्ह, आपल्या सोलापूरबद्दल आपण पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे, तर बाहेरचे लोक येणार. सोलापूरचे बाहेरचे जेव्हा लोक येतात, काय वाटतं सोलापूर? सध्या इथं तर काय डेव्हलपमेंट नाहीच आहे ना आपल्याकडं. आपल्या मागून लातूर असेल, पुणे असेल, बारामती गेले ते आपल्या पुढच्या पुढंच गेले तिथे. कोण कारणीभूत आहे? मतदार की नगरसेवक? मतदार थोडं आहेत, पण राजकारणी लोक जास्त. त्यांच्या असतं ना, त्यांना राबवणारे त्यांनी असतात. सोलापूरमध्ये चांगलं काम काय झालं? चांगलं काम स्मार्ट सिटी म्हणा, काय नाही झालं. नाव मोठं, रोजगार काहीच नाही. विमानसेवा सुरू झाली झालं, ते झालं चांगलं. काही गोष्टी झाल्यात, तसं नाही, चालू आहेत चांगलं. स्मार्ट सिटी कसं म्हणताय? काय स्मार्ट सिटीचं काय नुसतं नावच झालं, बाकी काय नाही. करोडो रुपयाचा निधी आलाय, आलंय, पण ते प्रॉपरली वापरलं गेलं नाही. म्हणजे मोजक्या ठिकाणी झाले विकास. मोजका म्हणावं तसं नाही. रस्ते कसे आहेत? काय कुठले बघा तुम्ही गावात फिरून, तुम्हालाही कळेल की कसे आहेत रस्ते आपले. किती दिवस टिकतो? कुठलं काय, एक सीझन बी जात नाही. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा मेंटेनन्सला येतं ते सगळं. काहीच नाही परमनंट, काय चक्र आहे सगळं, असं वाटतंय. काय नाही, परिवहन सेवा, दवाखाने, काही महापालिकेत कामं होतात का लोकांची जेव्हा काम घेऊन आलो? नाही, हे थोडं अडचणीचंच आहे सगळं. हो, पैसा पे तमाशा देत, सगळं चालूच आहे. काय कुठली 3 कामं व्हायला पाहिजे तुमचं एक मत सोलापूर? इथं उद्योगधंदे यायला पाहिजे, रस्ते चांगले व्हायला पाहिजेत, सगळं असं पॉझिटिव्ह गोष्टी करायला पाहिजे. सर, इलेक्शन येतात जातात, पुन्हा इलेक्शन आलेलं आहे, पण सोलापूरचा विकास झालाय का? नगरसेवक कसा पाहिजे?
नगरसेवक हा कुशल आणि संघटक असणं आवश्यक आहे. नगरसेवकानं त्या वार्डामधील जनतेचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे का तर आजकाल जे नगरसेवक आता सध्या ज्या मुलाखती चालू झाल्या त्या मुलाखतीच्या माध्यमातून मला असं वाटतं की कोणता नगरसेवकाने चांगला अभ्यासू आहे तो अभ्यास त्या वार्डातील माहिती घेऊन त्यानं त्या नगरसेवकासाठी तिकीट देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरं की या सोलापूर शहर हे पूर्वीचं बघितलं तर आपलं एक खेडगाव होतं, पण आता या शहरामध्ये वरचीवर सुधारणा होत चाललेली आहे. सुधारण्याच्या माध्यमातून या शहरातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे तितकंच. म्हणजे जर वार्ड जर सुधारणा झाली तर शहराची सुधारणा होऊ शकते आणि शहराची सुधारणा झाली तर अनेक प्रकारचे शहरामध्ये व्यवसाय उद्योग येऊ शकतात आणि मग गरीब जनतेला आपला पूर्व भाग जर बघितला तर गोरगरीब बिड्या व्यवसाय करणारी कामगार वर्ग आहे आणि अशा कामगार वर्गातल्या मुलांना याच ठिकाणी जर नोकरी मिळाली तर ती खूप बरं होईल. कारण बरेचसे सोलापुरातले जे विद्यार्थी आहेत ते पुण्याला जाऊ लागलेत आणि आईवडील हितं आहेत वयस्कर आणि मुलं मात्र पुण्यात आहेत. वडिलांची अशी अपेक्षा असते की बाबा मुलगासुद्धा आपल्या या ठिकाणी राहावं. या दृष्टिकोनातून शहराचा जर विकास घडवायचा असेल तर त्या म्हणजे विकास घडवून आणून या ठिकाणी कंपन्या अनेक प्रकारच्या आल्या पाहिजे की मग IT पार्क असेल, शहरामधील जी काही उड्डाणपुलं आहेत या उड्डाणपुलाची सुद्धा सुधारणा होणं फार गरजेचं आहे. स्मार्ट सिटीला घेऊन कसं बघता, कारण विकास झाला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जेवढा विकास पाहिजे तेवढा ते विकास झालेला नाही असं मला तर वाटतं. मुलांसाठी बगीचे असतील, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असेल, बस सेवा, दवाखाने, पाणी कसं आहे? नाही, पाण्याच्या बाबतीत सुद्धा पाहिजे तेवढ्या सुधारणा झालेल्या नाहीत. किती वर्ष झालं ते एकच पाईपलाईन आहे, परंतु ते पाईपलाईन आणखीनही पूर्णपणे झालेलं नाही. 8 दिवसातनं 1 दिवस पाणी येतं आहे. म्हणजे 1 दिवसाड 2 दिवसाड पाणी देणार असे आश्वासनं पुढारी या ठिकाणी येऊन देतात, परंतु एकाही पुढाऱ्यानं ते मनावर घेऊन अजून ते अंमलबजावणी केली. कामं झाले पाहिजे. इलेक्शन झाल्यानंतर पहिले 3 कामं IT पार्क 1, उड्डाणपुलं आणि सोलापूर शहरातील पाण्याची जी व्यवस्था आहे म्हणजे 1 किंवा 2 दिवसाड ही पाण्याची सुविधा ही 3 कामं सोलापूरला आहे. कुठल्या पक्षाशी आहे ना कुठल्या राजकीय आहे. आता निवडणुका आलेत, मतदार म्हणून सोलापूरकर म्हणून नगरसेवक कसा असायला पाहिजे? चोर चोरच आहे सध्या नगर. मग काय हो, अरे नुसतं कमिशन बघणारे नगरसेवक. माझा मुलगा बी नगरसेवकच आहे त्याच्यामुळं बोलतो मी. हां, टक्केवारी करायचं सांगायला काय. बिल्डरकडनं म्हणा, तुमच्या ह्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं ते कमिशन खाणारे लोक आहेत, बाकी काय नाही. विकासासाठी कोण विकास सोलापूर कुठला विकास, सगळे बकास झालं सगळं. नरसिंगीरची मिल बकास झाली, तुमची लक्ष्मी विष्णू मिल सगळे बकास झाले. अरे आज आमचे नातू तर नोकरी केली असते तिथं. हां, सगळे मिल बंद पडले. हा, सत्यानाश. कोण केलाय? राजकारणाने केलाय का सोलापूरनेच केलंय? राजकारणानेच केलंय, ह्याच नाही, बाकी कोण नाही. तोंडावर आहे हो त्यांच्या. सोलापुरात का उद्योगधंदे काय काय आता कुठलं ते आहे की ते बी बंद पडायला लागले. ते यंत्रमाग वगैरे हे ते कुठं गारमेंट फॅक्टरीने काम चालतंय. हे 10-12 गारमेंट फॅक्टरी आहे तर त्याच्यावर घेत. सोलापूरचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, बगीचे, दवाखाने काय वाटतं तुम्हाला? काय सगळं फकास आहे बघा. पैसे खाणारे असले की थोडक्यात काम करून मोकळे. बाहेरचे पाहुणे काय म्हणतात? माझा मुलगा नगरसेवक आहे हो, त्याच्यामुळे बोलायला लागलो मी. बिंदास बोलताय. मग काय, आमचं त्यांचं वाकडं. आम्ही काँग्रेसवाले आहेत. माझा बाप 4 वर्ष शिक्षा भोगला काँग्रेसमध्ये. मग आम्ही काँग्रेसवालेच की त्यांच्यावर विरुद्ध राहणारच की BJPच्या. घरं भरण्यासाठी हे निवडून येतात घरं भरण्यासाठी. रिअल सांगतो तुम्हाला. लोकांचं देणं घेणं नाही. काय नाही शहरात कुठलं मला काय मिळतं का हेच बघते ते ना. आज 10 कोट कसं कमवतात हो नगरसेवक. हां, कसं कमवतात? हां, मग करोडपती. आपण भिक्षा पब्लिकला सांगा कुठलं मातीचं स्कीम काय. स्कीम काढायला लागली की मग अडथळे येतात. आता नरसिंगीरची मिल समोरचीच घरं. ते पाडाव म्हटलं तर म्हणजे ओव्हरब्रिज करणार म्हणून पाडाव म्हटलं तर ते कुठलं पाडत येते. हां, नाही कोर्टात केस चालू आहे. हे पुढारी लोकच घालतात.
खूप ढकलाढकली करायला बघते, दुसरं काय.